नमस्कार बांधवांनो, सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आत्ता जो व्हिडिओ मी बनवतो आहे तो कोणता व्लॉग नाही आहे. असंच म्हटलं, बरेच दिवस आपण आपल्या चॅनलवरती काही व्हिडिओ टाकलेला नाही, म्हणून सहज असा व्हिडिओ बनवायचा विचार आला. आणि आत्ता मी उभा आहे रेसकोर्सला, महालक्ष्मी रेसकोर्सला. तसा आपला महालक्ष्मीचा एक ब्लॉग आलेला आहे, तुम्ही चॅनलवर पाहिलंच असेल, तर नसेल पाहिलं तर बघून घ्या. आता बांधवांनो, एवढंच म्हणायचं होतं की तुम्हाला दाखवतो थोडासा नजारा इथला. तसं तर एवढं आसपास काही दिसत नाही आहे, कारण सगळीकडं अंधार आहे. परंतु रात्री रेसकोर्स कसं दिसतं थोडं परत दाखवणार, जास्त काही दाखवणार नाही, कारण आपला ब्लॉग ऑलरेडी पडलेला आहे त्याच्यावरती. तर तो बघा जाऊन तुम्ही, एकदा दाखवतो तुम्हाला. परंतु तुम्हाला इमारती वगैरे दाखवतो, एकच नंबर आहे बघा. थोडं झूम करतो, एकच नंबर. फॉरेनची फील येते का मित्रांनो? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथं बघा, हा 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 हा, कडक भाऊ, अक्षरशः सांगतोय कडक. इथं पण बघा, एकच नंबर. ते चायनामध्ये एक शहर नाही का, चॉंकिंग म्हणून, चॉंगचिंग का चॉंकिंग काय, सेम तशी फील यायला लागली. बिल्डिंगा वगैरे नाही का. हे बघा आपलं ट्विन टावर आहे, याला आपण इम्पिरियल टावर पण म्हणतो. ही एक प्रसिद्ध इमारत आहे. तर बघू शकता भरपूर लोक इथं म्हणजे व्यायाम वगैरे करतात. रात्रीची वेळ आहे तरीसुद्धा लोक व्यायाम वगैरे करतात, म्हणजे एक्सरसाइज करतात. हे बघा झूम केले, हा ट्रॅक आहे आपला घोड्यांचा नाही का. आणि पावसाळ्याचा हे चालू आहे नाही का, आता पाऊस वगैरे चालू आहे, त्यामुळं पाणी वगैरे पण साठलेलं आहे. पुढं बघू शकता, तुम्हाला मी दाखवतो एक व्हिडिओ, त्यामध्ये तुम्हाला दिसलंच असेल की खड्डे वगैरे झाले, चिखल वगैरे झाला आहे आणि पाणी साचलं आहे तिकडं. तर चला बांधवांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आशा करतो आवडला असेल. आपले ब्लॉग वगैरे येणार आहेत, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, बाय.